जय भीम. सर्वांना नमस्कार. आज आपण भारतातली धार्मिक, राजकीय आणि सामाजिक स्थिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा विषय घेऊन इथे बोलणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की लवकरच 14 एप्रिल येत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या देशातले समस्त बुद्धिवादी, विचारवंत आणि ॲक्टिव्हिस्ट जे प्रत्यक्ष आंदोलन आणि चळवळी चालवतात असे लोक करणार आहेत. आणि जे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या जीवनाचे आदर्श मानतात, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आदराने पाहतात, या सर्वांसाठीच हे 14 एप्रिल हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या विषयावर जयंतीच्या निमित्तानं अनेक सभा होतील, प्रबोधनाचे कार्यक्रम होतील, गाण्यांचे कार्यक्रम होतील आणि यामध्ये अनेक भाषणं होतील. आणि म्हणून हा जो दिवस आहे तो दिवस भारताच्या वर्तमान परिस्थितीशी काय नातं सांगतो याच्यावर बोलण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्याविषयी आपण नेहमीच ऐकत असतो, बोलत असतो. अत्यंत अभ्यासू वक्ते, अनेक नेते आणि कार्यकर्ते यावर नेहमीच बोलत असतात. परंतु जेव्हा वयाची 50शी माझ्यासारख्या माणसाची उलटते आणि 50शी उलटल्यानंतर बाबासाहेबांना आम्ही समजून घेतल्यानंतर प्रत्यक्ष कृती कार्यक्रम करण्याची वेळ आलेली असते. आणि म्हणून जे जबाबदार कार्यकर्ते आहेत त्या जबाबदार कार्यकर्त्यांपैकी एक असं मी स्वतःला समजतो. आणि म्हणूनच 14 एप्रिल या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं आम्हा सगळ्या भारतीयांची काय जबाबदारी आहे याच्यावर मी आज बोलणार आहे. आणि म्हणूनच विषय निवडताना आपल्या देशाची धार्मिक, राजकीय, सामाजिक स्थिती आणि या स्थितीत जे जे संविधानवादी आहेत, जे जे खऱ्या अर्थाने भारताच्या राष्ट्रवादाचा, भारत देश म्हणून, भारताचे नागरिक म्हणून आम्ही जबाबदार आहोत या नात्याने विचार करतात, तो विचार काय असावा याच्याविषयी मी आता बोलणार आहे. आपल्याला कल्पना आहे की भारतातला धर्म, भारतातलं समाजकारण आणि राजकारण या तिन्ही अंगाने विचार केला तर आत्ताच एक नव्याने घटना घडलेली आहे आणि त्या घटनेविषयी बोलणं गरजेचं आहे. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात 2014 मध्ये काँग्रेसची जी आघाडी होती त्या सरकारवर भ्रष्टाचारी म्हणून प्रचंड टीका झाली आणि भ्रष्टाचारी काँग्रेस सरकारला घालवून काळा पैसा बाहेर काढणारं आणि देशाला भ्रष्टाचार मुक्त करणारं भाजपचं सरकार आपल्याकडे आलं, नरेंद्र मोदींचं सरकार आलं. आणि हे सरकार आल्यानंतर सगळ्या नागरिकांना असं वाटलं की खरोखर मागच्या काळात काँग्रेसने खूप मोठा भ्रष्टाचार केला होता आणि तो भ्रष्टाचार उखडून टाकणारं, म्हणजे त्यानंतर आपल्याला माहिती आहे नोटबंदी आली, कोरोना आला आणि जे अनुभव आपल्या लोकांनी घेतलेले आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात खाजगीकरण देशात चालू आहे, त्यानंतर भाजपचा जो अनुभव आला, भाजप सरकारचा, ती जी स्थिती आहे ती स्थिती आपल्याला सांगायला नको, त्यावर काही बोलणं सुद्धा गरजेचं नाही. आपण कोणत्या स्थितीत आहोत आपल्याला सगळ्यांना समजतं. परंतु या पार्श्वभूमीवर जे वातावरण देशात आज चालू आहे, म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. रामनवमीच्या निमित्तानं ज्या यात्रा किंवा मेळावे घेण्यात आल्या त्यानंतर त्याची जी दिशा आहे रामनवमीची किंवा त्या लोकांच्या हिंदूकरणाची दिशा आहे ती मुस्लिम विरोधी आहे. आणि अशा प्रकारच्या दंगली देशातल्या 4 ते 5 राज्यामध्ये झाल्या आणि भाजप सरकारचं किंवा हिंदुत्ववाद्यांचं जे धोरण आहे धार्मिक ध्रुवीकरणाचं ते सुद्धा आम्ही पाहिलं. आणि हा देश संविधानिक भारताचा, समतेचा, स्वातंत्र्याचा, लोकांच्या अधिकारांचा आहे की पुन्हा एकदा ज्या रामायणामध्ये शंभुकाचा वध करून बहुजनांना शिक्षणाचा जो अधिकार होता ओबीसींना तो नाकारणारा राम आणि पुन्हा एकदा वैदिक, ब्राह्मणी, हिंदू धर्म या देशामध्ये मोठ्या प्रमाणात राबवला जाणार धार्मिक विषय, अशा प्रकारचं वातावरण आम्ही पाहिलं. आणि याच काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी
यांच्यावर हिंडेनबर्ग या बाहेरच्या प्रदेशातल्या एका कंपनीने आरोप केले, अदानीवर आरोप केले आणि सांगितलं की अदानींनी ज्या पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये ज्या उलाढाली केलेल्या आहेत त्या उलाढालींमध्ये भ्रष्टाचार आहे, अशा प्रकारचं निरीक्षण हिंडेनबर्ग या परदेशातल्या कंपनीने दाखवलं. आणि त्यानंतर देशात फार मोठी चर्चा सुरू झाली आणि मग लक्षात यायला लोकांच्या की ज्या पद्धतीने अदानी आणि अंबानी किंवा नरेंद्र मोदी यांच्या सगळ्या मित्र परिवाराची जी प्रगती होते आणि देश दुसरीकडे कंगाल होत चाललेला आहे, देशातल्या सार्वजनिक संस्था, सार्वजनिक कंपन्या यांचं खाजगीकरण चाललेलं आहे, विमानतळं, बंदरं ही अदानीला विकली जात आहेत आणि अशाच प्रकारच्या या भ्रष्टाचाराबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत प्रश्न केला की अदानींची एवढी प्रगती कशी होते. आणि हिंडेनबर्ग हा विषय जागतिक पातळीवर चर्चेला आला आणि त्या चर्चेमधून हिंडेनबर्ग या कंपनीच्या आरोपांमुळे अदानीचे शेअर्स कोसळले आणि या प्रकरणामुळे अदानींचे मित्र नरेंद्र मोदी हे बदनाम झाले. आणि आता अलीकडेच असं वाटत होतं की देशामध्ये पुन्हा एकदा जसं काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन काँग्रेस सरकार गडगडलं, तशाच प्रकारची स्थिती, नागरिकांची जी मनस्थिती आहे त्या मनस्थितीनुसार भारतामध्ये निर्माण होईल आणि भाजपचं सरकार जाऊन काँग्रेस व्यतिरिक्त आणखी एखादं चांगलं सरकार या देशामध्ये येईल, अशा प्रकारची आशा आपल्या समस्त नागरिकांच्या मनात निर्माण झाली. आणि राष्ट्रीय स्तरावर भाजपचे विरोधी पक्ष, भाजपच्या विरोधात असलेले सगळे विरोधी पक्ष अनेक राज्यातले एकत्र येतील आणि भारताच्या नागरिकांना एक चांगलं सरकार देतील, अशा प्रकारची आशा लोकांच्या मनात निर्माण झाली होती. आणि म्हणून महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाविकास आघाडी हळूहळू देशातल्या अशा अनेक विरोधकांना एकत्र करून राजकीय परिवर्तन या देशात आणेल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि लोक सुद्धा त्या भावनेने कामाला लागले होते. मधल्या काळात राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली आणि देशातल्या नागरिकांची मतं समजून घेण्याचा जो प्रयत्न केला तो निश्चितपणे या देशाची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार देशाला समजून घेण्याचा प्रयत्न अनेक महात्म्यांनी केलेला आहे, महात्मा गांधींनी केलेला आहे आणि अनेक अशा संत महंतांनी केलेला आहे. आणि हाच प्रयत्न राहुल गांधींचा असावा आणि त्यांना साथ ही सगळ्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांची मिळेल आणि देशात परिवर्तन होईल, अशा प्रकारची आशा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात निर्माण झाली. परंतु अलीकडेच 1-2 दिवसापूर्वी महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय शरद पवार यांचं वक्तव्य आलं आणि त्या वक्तव्याने असं जाहीर केलं की बाबा रे, की हिंडेनबर्ग कोण? हिंडेनबर्ग तो काही महत्वाचा नाही, तो परदेशातला माणूस आहे. अदानींची जर चौकशीच करायची असेल तर ती चौकशी मान्य सुप्रीम कोर्टाने केली पाहिजे. जेपीसी पेक्षा सुप्रीम कोर्टाची एखादी कमिटी ही महत्वाची आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की शरद पवारांच्या ज्या भूमिका आहेत, वयाने ते अत्यंत मोठे आहेत, म्हणजे 80 वर्षापेक्षा जास्त वय त्यांचं आहे आणि त्यांच्या अर्ध्यामध्ये वयाचा मी आहे. त्याच्यामुळे शरद पवार हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. तरी सुद्धा राजकारणात त्यांची जी वक्तव्य आहेत ती वक्तव्य नेहमी फसवी राहिलेली आहेत, असं सगळेच जण अनुभवी राजकारणी म्हणत असतात. आणि त्या पद्धतीनेच त्यांनी ही जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचं विश्लेषण ही भारताची सामाजिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थिती समजून घेण्यासाठी महत्वाचं आहे, म्हणून या घटनेचा उल्लेख मी आता करतोय. आणि शरद पवारांनी सांगितलं की हिंडेनबर्ग हा महत्वाचा नाही, तर हिंडेनबर्ग हा बाहेरचा आहे आणि त्या बाहेरच्या माणसांनी अदानींवर जे आरोप केलेले आहेत ते आरोप चुकीचे आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्टाची एखादी कमिटी असावी, जेपीसीची गरज नाही. या वक्तव्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे की अदानींनी जो भ्रष्टाचार केलाय हा साऱ्या जगाने पाहिला आणि साऱ्या जगाने जो पाहिला तो आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा अनुभवलेला आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये अनुभव नसताना महत्वाच्या कंपन्या, महत्वाचे विमानतळ, महत्वाची बंदरं जी देशाची होती ती अदानीला चालवायला देणारे मोदी हे खरं म्हणजे असमानतेने वागत आहेत, विषमतेने वागत आहेत. अदानीसारखेच अनेक उद्योगपती देशामध्ये आहेत, टाटासारखे उद्योजक आहेत, अनेक कंपन्या आहेत ज्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. त्यांना डावलून अदानींनाच हे सगळं देणं याचा अर्थ जो आहे तो अर्थ देशाला कळलेला आहे. ही गुजरातचे उद्योगपतीच हे पुढे का चाललेत आणि या सगळ्या प्रकारमध्ये सार्वजनिक उपक्रमांचं, सार्वजनिक कंपन्यांचं खाजगीकरण झाल्यामुळे समतेसाठी आरक्षण हे तत्व आम्ही स्वीकारलं होतं आणि समस्त मागासवर्गीयांसाठी आरक्षण म्हणजेच दलदलीत, विषमतेच्या दलदलीत सापडलेल्या लोकांना
जगण्याचा एक आशादायी मार्ग आणि म्हणजेच प्रतिनिधित्व मिळण्याचा एक हक्काचा विषय होता, ते हे जे सरकारी प्रकल्प होते ते होते. आणि त्यांचं खाजगीकरण झाल्यामुळे आरक्षण संपण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि याच्या अगोदर सुद्धा आरक्षणाचा विरोध हा गुजरातमधून प्रचंड झालेला आहे. आणि महाराष्ट्र आणि गुजरात जरी लागून असले तरी दोन्ही राज्यांमध्ये हा मोठा फरक आहे की महाराष्ट्रानं देशाला संविधानवादी अनेक नेते कार्यकर्ते दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं हिमालयाच्या उंचीचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक चळवळींनी या देशाला दिलं. आणि समतावादी जे संविधान आहे ते संविधान आपल्या अधिकारांचं, नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संविधान आपल्या देशाला मिळालं. आणि म्हणून गुजरातच्या उद्योगपतींनी जी प्रगती गाठलेली आहे, आतापर्यंत जी वेगवान प्रगती केलेली आहे, 150 रुपयाचा शेअर 4,500पर्यंत अचानक वेगाने जाणं आणि अदानींची जी आर्थिक क्षमता वाढत गेली, त्यामध्ये केंद्र सरकारचा म्हणजे नरेंद्र मोदींचा मोठा वाटा आहे, हे भारतीयांनी पण जाणलं आणि जगाने पण जाणलं. परंतु मीडियावर प्रचंड प्रभाव निर्माण केल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा जो प्रकार आहे, तो प्रकार ज्या पद्धतीने राहुल गांधींना अनुभवायला आला, त्यांनी जे स्टेटमेंट या सगळ्या भ्रष्टाचारावर केलं की सगळ्याच म्हणजे चोर लोकांची नावं, म्हणजे सरासरी मोदी हे आडनाव देशाच्या सार्वजनिक संपत्तीच्या लुटीमध्ये सतत का येतं, अशा प्रकारचं एक सामान्य वक्तव्य त्यांनी केलं. आणि या वक्तव्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांची खासदारकी रद्द झाली. देशाच्या विरोधी पक्षांना म्हणजे काँग्रेसला हा दिलेला फार मोठा धक्का होता. आणि ज्या देशामध्ये लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुजवली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की देशाच्या पंतप्रधानापेक्षा जास्त हुशार, जास्त चाणाक्ष आणि लढाऊ असा विरोधी पक्ष नेता जर असेल तरच लोकशाही यशस्वी होते. अशा प्रकारचं वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष अत्यंत महत्वाचा असतो, हे तत्वज्ञान आपल्या भारतीय लोकशाहीचं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं. आणि ते विरोधी पक्षांना संपवण्याचं काम आपल्या देशात चालू आहे. आणि या विरोधी पक्षांमध्ये आतापर्यंत आपल्याला माहित आहे की शिवसेनेचे अनेक नेते, काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते यांच्यावर मोठमोठ्या कारवाया ईडीने केल्या, पोलिसांनी केल्या. मी त्या कारवायांचं निषेध करणार नाही. ज्यांनी चुकीची कामं केली, ज्यांनी प्रचंड पैसा कमवलाय, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यासाठीच आपल्या देशातल्या ईडी सारख्या संस्था आहेत. परंतु या सगळ्या कारवाया फक्त विरोधी पक्षांवरच का, हा माझा मोठा प्रश्न आहे. भाजपमध्ये असे भ्रष्टाचारी नेते नाहीत का, किंवा जे नेते भाजपमध्ये नव्हते आणि आता भाजपमध्ये गेलेले आहेत आणि त्या भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांच्यावरच्या कारवाई बाजूला सारल्या झाल्या, हा जो प्रकार आहे, हा प्रकार देशातलं सध्याचं सरकार हे हुकुमशाही सरकार आहे हे सांगणारा प्रकार आहे. आणि म्हणून मुसोलिनी असेल किंवा हिटलर असेल, या लोकांनी हुकुमशाही राबवताना विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रकार केला. अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष म्हणून देशामध्ये ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामध्ये जसा काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी पक्ष आहे, तृणमूल काँग्रेस असेल किंवा देशातले शिवसेनेसारखे आणखी प्रादेशिक पक्ष असतील, यांच्याकडे विरोधी पक्ष म्हणून आप असेल, यांच्याकडे पाहिलं जातं. आपचे केजरीवाल यांनी सुद्धा नरेंद्र मोदींचं पदवी विचारली आणि त्यांना तो दंड झाला. खरं म्हणजे सामान्य प्रश्न आहे की आपण शाळेत सुद्धा मुलांना विचारतो, तो पास झाला की नापास झाला. आणि पास आणि नापास ही प्रक्रिया जितकी पारदर्शी आहे, शाळेमध्ये शिक्षकांना माहीत असतं, शाळेला माहीत असतं कुठला विद्यार्थी पास आहे, कुठला विद्यार्थी हुशार आहे. आणि त्याच पद्धतीनं सगळ्यात मोठी शाळा म्हणजे एखादं विद्यापीठ, आणि त्या विद्यापीठात सन्माननीय पंतप्रधानांचं चारित्र्य तपासण्याचा अधिकार या देशातल्या नागरिकांना आहे. आणि ज्या रामाला भाजपने आदर्श मानलं, त्या रामाच्या चारित्र्याची चिकित्सा जेव्हा झाली त्यावेळी लक्षात आलं रामाने सगळा जो रामायणात प्रकार घडवलेला आहे, म्हणजे शिवसेने आपल्या सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली, ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. म्हणजेच राज्यकर्त्या नेत्याचं चारित्र्य तपासण्याची परंपरा आपल्या देशामध्ये आहे. आणि त्यानुसार लोकांनी माननीय पंतप्रधानांची पदवी विचारली आणि त्यानंतर विचारणाऱ्याला दंड झाला. हे जे सगळे प्रकार पाहिले तर हे सगळे प्रकार हे विरोधकांना संपवण्याचे, लोकशाही संपवण्याचे प्रकार आहेत. आणि म्हणून हिंडेनबर्ग प्रकरणाने देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातल्या भ्रष्टाचाराची चर्चा व्हायला लागली. आणि ही चर्चा इतकी मोठी झाली की कदाचित येत्या लोकसभेमध्ये या चर्चेमुळे भाजपची सत्ता जाऊन एक कुठला तरी चांगला विरोधी पक्ष या देशाला मिळणार होता आणि या मागच्या 2014 पासूनच्या हाल अपेष्टातून मुक्त होण्याचा मार्ग देशाला सापडणार, अशा प्रकारची आशा आम्हाला होती. आणि या सगळ्या चर्चेमध्ये देशामध्ये जे राष्ट्रीय नेते आहेत, ज्यांच्याकडे विरोधी पक्ष किंवा पंतप्रधानाचे दुसरे उमेदवार म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं, त्या शरद पवारांनी जे वक्तव्य केलं की
अदानी हे चांगले आहेत अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो की अदानींवर जे आक्षेप घेतले हिंडेनबर्गने ते चुकीचे आहेत. त्याची चौकशी आपल्या देशातल्याच लोकांनी केली पाहिजे असं शरद पवारांचं स्टेटमेंट आहे. आणि हे शरद पवारांचं स्टेटमेंट हे अदानीला समर्थन देण्याचं, अदानीचे जे कृत्य आहेत, वाईट कृत्य, आर्थिक भ्रष्टाचार आहे, त्यांना पोटात घेण्याचं काम शरद पवारांच्या या वक्तव्याने केलेलं आहे. आणि म्हणून या वक्तव्याला अत्यंत महत्व आहे आणि म्हणून याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या घटनेमध्ये भारताचा आर्थिक, भारताचा धार्मिक, भारताचा राजकीय आणि भारताचा सामाजिक जो स्थित्यंतराचा काळ आहे त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली लोकशाही आणि त्या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलं स्वतःचं मत यावेळी आपण व्यक्त करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून शरद पवारांच्या या वक्तव्याचा विचार करत असताना शरद पवारांनी दाखवून दिलं की ज्या नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा ज्याला म्हणता येईल आज ज्या पद्धतीने सावरकरांचा प्रचार किंवा सावरकरांची यात्रा संघाचे कार्यकर्ते काढतायत, ते सावरकर या ब्राह्मणाचं समर्थन करत असताना सावरकरांनी केलेल्या चुका किंवा सावरकरांनी ज्या गोष्टी इंग्रजांच्या काळात माफी मागण्याच्या केल्यात आणि त्यांना उदात्त रूप वीर म्हणून त्यांना जे पदवी आपल्या हिंदुत्ववाद्यांनी दिली त्याची चिकित्सा सुद्धा देशात सुरू झाली. आणि निरंजन टकलेंसारखे पत्रकार त्याच्यावर अत्यंत सखोल अशी माहिती या देशाला देऊ लागले. आणि हा सगळा जो प्रकार, हे जे ध्रुवीकरण आहे, या ध्रुवीकरणामध्ये जर विरोधी पक्षांनी आता जर निर्णायक भूमिका घेतली असती तर निश्चित देशात परिवर्तन होईल अशी आशा निर्माण झाली असती. परंतु शरद पवार यांनी जी भूमिका घेतली ती अदानी समर्थकाची भूमिका घेतली. याच्यावरून मला जे कळलेलं आहे ते मी थोडक्यात आपल्यासमोर मांडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती अशा प्रकारचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या क्रांती प्रतिक्रांतीमध्ये या देशामध्ये ज्यावेळी समतेचं वातावरण निर्माण झालं ते भगवान महावीर बुद्धांच्या काळात, चार्वाकांच्या विचारसरणी असेल, या सगळ्या महापुरुषांच्या काळात जी एक समतेची विचारसरणी देशात निर्माण झाली आणि पुन्हा एकदा सम्राट अशोकाचं एक साम्राज्य, आम्ही समतेचं, प्राणी पशुपक्षी यांच्या कल्याणाचं कल्याणकारी साम्राज्य या देशाने अनुभवलं. आणि ते संपवणारी विचारधारा पुष्यमित्र शुंगाची विचारधारा या देशामध्ये आली. आणि त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या इतिहासाचं जे वर्णन केलेलं आहे की भगवान बुद्धांचा जो समतेचा, लोककल्याणकारी सत्तेचा विचार जो आहे तो विचाराला मारक ठरणारी विचारसरणी या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची होती. आणि या विचारसरणीने या देशातल्या 85% बहुजन समाजाला गुलाम केलं आणि सत्ता ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या हातात दिली. ही जी क्रांती आणि प्रतिक्रांती आहे, उच्चवर्णीय विरुद्ध मागासवर्गीय यांची, समता विरुद्ध विषमता यांची जी मांडणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली, ती मांडणीचा अनुभव आता आपल्याला यायला लागला की या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार ज्यावेळी आलं त्या सरकारमध्ये ब्राह्मण आहेत, गुजरातचे वैश्य आहेत आणि आता जे क्षत्रिय जाती या देशातल्या आहेत त्यांचा सुद्धा पाठिंबा या अदानीला आणि मोदी सरकारला मिळू पाहत आहे. याचा सरळ थेट अर्थ असा आहे की या देशातले 15% उच्चवर्णीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे कुठल्याही वेगवेगळ्या राजकीय पक्षात असले तरी त्यांची अलिखित अशी महायुती या देशामध्ये आहे. आणि ही महायुती आहे, हीच मनुस्मृती आहे, हेच मनुवाद्यांचं हिंदू राष्ट्र आहे. आणि ह्या मनुस्मृतीला नाकारण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि या दृष्टीने पाहिलं असता परंपरागत सत्ताधारी भारतातले जे होते, राजे रजवाडे होते, क्षत्रिय राजे होते, ब्राह्मण पुरोहित होती, त्यांची धर्माची सत्ता इथे होती. सामाजिक विषमतेची सत्ता त्यांनी या समाजावर लादली होती. आणि ही सामाजिक विषमता या देशातल्या 50% स्त्रियांना अत्यंत जाचक ठरली होती. आणि म्हणून स्त्रियांना अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून इथे मांडलं तेव्हा देशामध्ये प्रचंड मोठा गदारोळ उठला. आणि जर स्त्रियांना अशा प्रकारचे अधिकार दिले गेले तर देशातली सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्थिती धोक्यात येईल अशा प्रकारची वक्तव्य त्या काळातल्या संविधान सभेतल्या अनेक उच्चवर्णीयांनी केली. आणि त्या स्त्रियांच्या अधिकाराला विरोध करणारे हेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे लोक होते. आज काँग्रेस, राष्ट्रवादी यातले अनेक नेते पुरोगामी किंवा समतावादी आहेत, ते फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात. असं जरी चित्र असलं तरी या अदानींच्या बाबतीत सारा देश विरोधात असताना, विदेशातले हिंडेनबर्ग सारखे अनेक अहवाल विरोधात असताना, ज्यांनी खोट्या प्रकारचे शेअर्स, स्वतःच्या शेअर्सचे भाव वाढवणं, खोट्या सेल कंपन्या काढून आपल्या शेअर्सचे भाव वधारून घेणं, अशी जी कपट कारस्थाने केली आणि ती जगाने तपासली आणि त्यांच्यावर आक्षेप घेतले. खरं म्हणजे देशामध्ये अशा प्रकारची यंत्रणा असतीच किंवा देशातले नेते
हे स्वतंत्र म्हणजे ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा पत्रकारिता म्हणतात, इथली पत्रकारिता जागी असते या देशातली, इथली पत्रकारिता स्वतंत्र असते, ती शोध पत्रकारिता करणारे पत्रकार असते. इथले विरोधी पक्ष हे अदानींचा भ्रष्टाचार बाहेर काढणारे विरोधी पक्ष नेते असते. तर निश्चितपणे हिंडेनबर्गची गरज आपल्या देशाला लागलीच नसती. खरं म्हणजे ही जबाबदारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सारख्या या देशातल्या स्थानिक विरोधी पक्षांची किंवा प्रादेशिक पक्षांची होती. परंतु या देशातला जो अंतर्गत भ्रष्टाचार आहे, जो वैश्यांनी केलेला असेल, जो ब्राह्मणांनी केलेला असेल आणि जो क्षत्रियांनी केला असेल, तो एकामेकाला साथ देऊन दडपून टाकायचं आणि इथल्या सामान्य वर्गाचं, गरिबांचं, स्त्रियांचं, शूद्रातिशूद्रांचं शोषण करायचं, हेच धोरण वर्तमान राजकारणाचं सूत्र आहे. आणि म्हणून हे जे शरद पवार जे आज वागलेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या नीतीशी प्रामाणिक राहिलेले नाहीत. आणि म्हणूनच जो काही विरोधी पक्षाचा थोडाफार आवाज देशात ऐकायला मिळतोय तो मुळात विरोधी पक्ष नाही, हे मला सांगायचं आहे. सत्ताधारी जाती ज्या आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, यांची अलिखित युती आपल्या देशामध्ये पाहायला मिळते. आणि ही युती समजणं सामान्य माणसाला अवघड आहे. आणि म्हणूनच शरद पवारांचे या वक्तव्याने, शरद पवार हे मराठा राज्यकर्ते आहेत किंवा क्षत्रिय आहेत आणि या क्षत्रियांनी नेहमीच सत्तेमध्ये ब्राह्मणांना साथ दिलेली आहे आणि त्याला पैसा पुरवण्याचं काम हे वैश्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ही जी महायुती या देशातली आहे ती समजवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीमध्ये केलं. आणि लोकांना हे समजावण्याचा प्रयत्न केला की ही परंपरागत विषमता आहे, ती विषमता हिंदू धर्माच्या, वैदिक धर्माच्या माध्यमातून या देशामध्ये राबवली गेली. आणि म्हणून ज्या देशातला हा जो धर्म आहे तो जर विषमतावादी धर्म असतील तर त्यातली जी कथानक आहेत, महाभारत असेल, रामायण असेल, वेद असतील, उपनिषद असतील, या सगळ्यांनी इथल्या मागासवर्गीय, ओबीसी, एससी, एसटी यांच्यावर गुलामगिरी लादली. आणि ही गुलामगिरी सगळ्या प्रकारची गुलामगिरी आहे. त्यामध्ये आर्थिक गुलामगिरी आहे, त्यामध्ये सामाजिक गुलामगिरी आहे, त्यामध्ये राजकीय गुलामगिरी आहे. आणि तर्क करू न देणं, विज्ञानाशी, जगातल्या नवीन नवीन शोधांशी नातं मागासवर्गीयांनी जोडू नये अशा प्रकारची काळजी या देशातल्या उच्चवर्णीयांनी नेहमीच घेतली. आणि म्हणूनच समुद्र उल्लंघन करणं हे पाप आहे अशा प्रकारचं तत्वज्ञान या देशामध्ये मांडलं गेलं. आणि त्या तत्वज्ञानाला छेद देत सम्राट अशोकाने इथं आरमार उभं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे आरमार उभं केलं आणि त्या आरमाराचे समुद्र किनाऱ्यावरचे जे अनुभवी लोक आहेत, त्यामध्ये आगरी, कोळी, भंडारी, मी आगरी समाजाचा एक नेता म्हणून याचं सगळ्यांचं घटनांचं निरीक्षण करतोय. आणि म्हणून या राजकीय घटनांचा, वर्तमान राजकीय घटनांचा अभ्यास आपल्या तरुणांनी करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सम्राट अशोकाला आदर्श मानून इथे गडकिल्ले जे आहेत, मी मध्येच आता कारल्याला आणि कारल्याच्या बाजूला दुसरी जी लेणी आहे ती लेणी पाहिली, भाजे लेणी पाहिली. आणि तिथला लोहगड हा किल्ला सुद्धा मी पायथ्याकडून पाहिला आणि त्याचं चित्रीकरण पण पाहिलं. त्यामध्ये असं लक्षात येतं की लोहगड सारख्या किल्ल्यावर जी कोठ्या आहेत धान्याच्या, किंवा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी खजिना लपवला होता कल्याणवरून लुटलेला, किंवा तिथल्या पाण्याची ठिकाणे, ती सगळी बौद्धकालीन कोरलेली बांधकाम आहेत. म्हणजे सम्राट अशोकाच्या बौद्ध काळातील लेण्यांचा उपयोग तटबंदी बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सुद्धा उपयोग, सम्राट अशोकाच्या आरमाराचा उपयोग सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. देशातली क्रांतिकारी घटना होती आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार पेशव्यांनी बुडवलं. आणि अर्थात पेशव्यांच्या सोबत क्षत्रिय, मराठे हे सुद्धा लढाईत होते. आणि याचाच पराभव पुन्हा एकदा भीमा कोरेगावला आपल्या इंग्रजांच्या मदतीने महार सैन्याने केला, शूर महार सैनिकांनी केला. या सगळ्या ज्या घटना आहेत, राजकीय घटनांचे जर अर्थ आपण शोधले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेला दिलेला उजाळा पाहिला तर लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातली ब्राह्मण क्षत्रिय युती आहे ही शोधून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला, आपल्या लोकांना ते सांगितलेली आहे. आणि म्हणूनच भारतातल्या नागरिकांपैकी ज्या नागरिकांनी हिंदू धर्माची विषमता ओळखली आणि त्या विषमता ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एका सभेमध्ये सांगितलं की तुमची मुक्ती कुठल्या मार्गाने होणार आहे, म्हणजे मुक्ती कोण पते, हे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण अत्यंत महत्वाचं आहे. आणि आजच्या घडीला शरद पवारांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेमुळे हे जे हिंडेनबर्ग प्रकरण आहे किंवा अडाणी आणि मोदींची युती आहे, राष्ट्रीय सरकार आहे भाजपचं, हे हुकुमशाहीकडे वाटचाल करत असताना ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांनी गदा आणली, अशाच प्रकारचा अनुभव मला सुद्धा आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा जो मार्ग आहे तो समतेचा मार्ग आम्हा आगरी कोळ्यांना कुळ कायद्याने जमिनी देणारा, पाण्याचा हक्क देणारा, जंगलाचा हक्क देणारा आणि समुद्रावरच्या
आरमाराचा हक्क देणारा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जीवनामध्ये केवळ भाषण करण्यासाठी किंवा सभा घेण्यासाठी न करता प्रत्यक्ष आचरण धर्म म्हणून मी स्वीकारला, तेव्हा या मार्गावर जे फटके मला बसतायत ते या निमित्ताने मी आपल्याला सांगतोय आणि मग शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ सुद्धा आपल्याला समजेल. बंधू आणि भगिनींनो, कुळ कायद्याचं आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी जे सुरू केलं, हे आंदोलन आम्हाला जमिनींची मालकी देणारं आंदोलन असलं तरी सुद्धा भौतिक अर्थाने जमिनी आणि घरं ही आम्हाला मिळत गेली तरी सुद्धा यामध्ये आमचे डोळे उघडण्याचं मुख्य काम जे आहे की आम्हाला ह्या जमिनी, हे पाणी, हे राजकीय सत्ता, धर्मसत्ता कोणी नाकारले हे समजवणारं आंदोलन आहे. आणि त्यातला नुसतं मिळालेल्या जमिनीमध्ये आणि घरामध्ये गुंतून राहण्यापेक्षा की आम्हाला हे कोणी नाकारलं होतं, हे परदेशातल्या लोकांनी नाकारलं होतं का, की या देशातल्या सत्ताधाऱ्यांनी ते नाकारलं होतं, हे समजून घेणं अधिक महत्वाचं होतं. आणि म्हणून नंतरच्या काळात दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी मोठमोठी आंदोलनं, मग दत्ता पाटलांनी शेत विरुद्ध केलं आणि दिबा पाटलांनी सिडको विरुद्ध केलं आणि त्यातून आम्हाला जमिनींची मालकी अधिकार मिळाले. परंतु ह्या मिळालेल्या जमिनी आम्ही कोणाकडून मिळवल्या होत्या? या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याकडून मिळवल्या होत्या. राजकीय सत्ता सुद्धा आम्हाला कोकणामध्ये ओबीसींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सत्ता घालून आमच्या हाती सत्तेची गुरुकिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती. हा जो विषय होता ही लोक विसरून गेली आणि याची फोड करणारे, विश्लेषण करणारे लोक सुद्धा नव्हती. आणि म्हणूनच कोकणामध्ये पुन्हा एकदा कुळ कायद्याचं आंदोलन 2005 सालानंतर मी सुरू केलं आणि हे आंदोलन कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड इकडे यशस्वी होतच होतं. परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये धर्माचा प्रभाव आजही मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून तिथलं हिंदुत्ववादी आहेत हे वेगवेगळी आंदोलनं तिथे चालवताना आजही आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये हिंदूकरण जे आहे आगरी कोळ्यांचं ते मोठ्या प्रमाणात तिकडे चालू आहे. आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे हाजी मलंग दर्ग्याचं जे आंदोलन, उत्तरेतले काही ब्राह्मणवादी लोक तिकडे आले होते आणि तिकडे धर्म प्रभावी आहे हे सांगण्याचं काम तरुणांना, 50,000 सभा तिकडे झाली होती. आणि साहजिकच आहे की पालघर, गुजरात मार्गे फार मोठ्या प्रमाणात हिंदुत्वाचा विचार घेऊन लोक त्या भागात येत आहेत. आणि मग या भागामध्ये धार्मिक प्रभावाच्यामुळे जी गुलामगिरी आमच्या आगरी कोळ्यांवर आलेली आहे ती मी फक्त ऐकून होतो, परंतु प्रत्यक्षात मी तिकडे प्रवास केला. त्या प्रवासात माझ्या असं लक्षात आलं की तिथे हेदुटणे नावाचं गाव आहे किंवा उसाटणे नावाचं आगरी समाजाची गाव आहे. या गावांच्या जमिनी 1 रुपया प्रति गुंठ्याने लोढा नावाचा बिल्डर हस्तगत करत आहे आणि 1800 हेक्टर जमिनी खरेदी करण्याचे अधिकार शेतकरी नसलेल्या लोढाला ठाणे जिल्ह्यातल्या म्हणजे सगळ्या आमदार, खासदारांनी किंवा मुंबईच्या किंवा आताच्या सरकारने दिले. आणि लोढाने तिथल्या आगरी कोळ्यांना आज भूमिहीन केलेलं आहे, त्यांच्या जमिनी फसवून घेतलेल्या आहेत, जमिनीचं मूल्य योग्य दिलेलं नाही. हे सगळं मला या नजरेत आलं आणि तिथे इव्हॅक्यू प्रॉपर्टी नावावर करून लोढांनी देशातल्या कायद्यांची वाट लावलेली आहे हे मी उघड केलं. कारण इव्हॅक्यू प्रॉपर्टी म्हणजे पाकिस्तानमध्ये गेलेल्या मुस्लिमांची प्रॉपर्टी आहे आणि अशीच प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की बॅरिस्टर जिनांचा 2000 कोटींचा बंगला मुंबईत आहे, तो कोणी खरेदी करू शकत नाही अशा प्रकारचा कायदा आपल्या देशामध्ये आहे. परंतु लोढांनी या सरकारच्या माध्यमातून, वर्तमान सरकारच्या माध्यमातून 300 ते 400 एकर जमीन आपल्या नावावर केली. आणि याविषयी मी जेव्हा वक्तव्य केलं तेव्हा मला धक्का बसला की 5 कोटीचा दावा कल्याणच्या कोर्टामध्ये माझ्या विरुद्ध लावला गेला लोढांकडून. मला सुद्धा धक्का बसला की मी अजूनही म्हणजे 1 कोटी रुपये प्रत्यक्ष पाहिलेले नाही, 1 कोटी राहू द्या 50 लाख सुद्धा पाहिलेले नाही. मग अशा माणसाच्या वर 5 कोटी अब्रू नुकसानीचा दावा लोढांनी घातला. खरं म्हणजे या अगोदर तिथला स्वामीनारायण बिल्डर आहे पटेल ग्रुप, यांनी सुद्धा माझ्यावर 50 कोटीचा दावा केला होता की त्या बिल्डरांच्या विरुद्ध मी स्टेटमेंट केलं. माझ्या लक्षात आलं की हे गुजरातकडून आलेली ही जी बिल्डर लॉबी आहे, वैश्य लॉबी आहे, यांना कोणी बोललेलं खपत नाही. एवढ्या प्रकारची सत्तेची पकड या देशामध्ये मोदींच्या माध्यमातून या उद्योगपतींनी घेतलेली आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या साध्या माणसावर 5 कोटीचा दावा आज आहे कल्याण कोर्टात, हे मी अभिमानाने सांगतो की दुःख तर जरूर आहे, परंतु या देशातली हुकुमशाही, या देशातलं संविधानाने दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य एवढं धोक्यात आलं की मला असं कधी वाटलं नव्हतं की आपल्यासारख्या सामान्य माणसावर सुद्धा अशी वेळ येईल. आणि ती वेळ आज माझ्यावर आलेली आहे. आणि म्हणून देशातली एकंदरीत जी रचना आहे ती रचना, लोकशाहीची रचना आज धोक्यात आलेली आहे. आणि म्हणून या धोक्यात आलेल्या रचनेच्या बाबतीत ओबीसींनी आपली मतं व्यक्त केली पाहिजे. आज मी जे बोलतोय ते ओबीसी म्हणून बोलतोय. आणि म्हणून या देशामध्ये आज संविधान धोक्यात येऊन वैदिक विषमतेचं हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा सत्ताधारी 137 आमदार मराठ्यांचे कायम या विधानसभेत आहेत. अनेक मंत्री, अनेक गृहमंत्री, अनेक महसूल मंत्री मराठा समाजातून झाले आणि त्यांचे
सर्वपक्षीय नेते हे शरद पवार आहेत आणि शरद पवारांनी अदानीच्या भ्रष्टाचाराला पोटात घेण्याचं काम केलेलं आहे. आणि ही जी युती आहे ही वर्तमान काळात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या सत्ताधाऱ्यांची युती आहे. हे संपूर्ण ओबीसी SC ST जे आदिवासी असतील स्त्रिया असतील यांनी ओळखून घ्यावं अशी ही घटना आहे. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करणार आहोत. इंग्रजांचं सरकार असताना जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचं भारताचं संविधान इथे आणलं गेलं आणि समतेचा पुरस्कार त्या संविधानामध्ये आहे. आर्थिक सामाजिक राजकीय समतेची सत्ता या देशामध्ये येईल आणि एक चांगली सामाजिक परिस्थिती येईल आणि जर इथला सत्ताधारी वरचढ झाला तर त्याला विरोध करणारा चांगला विरोधी पक्ष इथे असला पाहिजे अशा प्रकारची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि ती मांडणी आम्ही ओबीसीनी समजून घेणं गरजेचं होतं. या देशातल्या 50% स्त्रियांनी ती समजून घेणं गरजेचं होतं, परंतु ते आम्ही समजून घेतले नाही आणि म्हणूनच देशातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये असलेले ब्राह्मण, या देशातल्या राजकीय सत्तेमध्ये विखुरलेले क्षत्रिय, शरद पवारांसारखे क्षत्रिय, या देशातल्या राजकीय सामाजिक धार्मिक सत्तेत विखुरलेले वैश्य, अदानी अंबानी यासारखे व्यापारी हे परंपरेने देशाचे पूर्वीही मालक होते आणि आज पुन्हा एकदा स्वतंत्र भारतामध्ये ते मालक झालेले आहेत आणि हे मालक महायुतीचं राजकारण या देशामध्ये चालवत आहे. आणि म्हणून मला आजची जी घटना ती महत्वाची यासाठी वाटते की आता देशात विरोधी पक्षच उरलेला नाही, सगळेच सत्ताधारी आहेत आणि या देशामध्ये सत्तेची गरज कोणाला आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. या देशातले सत्ताधारी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे नेहमीच सत्तेत होते, त्यांना सत्तेची गरज नव्हती. सत्तेची गरज ही ओबीसीना SC ST आणि स्त्रियांना होती. स्त्री शूद्रातिशूद्र या शोषितांचा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी केला आणि त्यांना शिक्षणाचा अधिकार भेटला पाहिजे, त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, त्यांना समतेचे राजकीय सत्ता भेटली पाहिजे, त्यांना जमिनी मिळाल्या पाहिजेत, त्यांना पाणी मिळालं पाहिजे, त्यांना देशाची साधनसंपत्ती पुन्हा एकदा वाटप झाली पाहिजे. अशा प्रकारची मांडणी या सगळ्या महापुरुषांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज या अर्थाने शरद पवारांच्या जातीचे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे समतेचे पुरस्कर्ते आहेत आणि मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर यासाठीच घेतलंय कारण छत्रपती शिवाजी महाराज हे जास्त लोकप्रिय आहेत. ते ओबीसी SC ST यांच्या हृदयात स्त्रियांच्या अब्रूची, स्त्रियांच्या प्रतिष्ठेचे सन्मान वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा राज्यकर्त्यांना कधी कळलेच नाहीत कारण त्यांचं वागणं एक क्षत्रियांसारखं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचे, मागासवर्गीयांचे राजे, समतेचे रयतेचे राजे म्हणून त्यांचं जे वागणं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची लोकप्रियता आपल्याकडे खेचून घेण्यासाठी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी नेहमीच प्रयत्न केला आणि या प्रयत्नाने आमचे हे छत्रपती शिवाजी महाराज, आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे महात्मा ज्योतिबा फुले, आमच्या सावित्रीमाई फुले चोरण्याचा प्रयत्न फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राज्यकर्ते करत असले तरी ते कधीही समतावादी नव्हते, ते विषमतावादी होते. हे शरद पवारांच्या वक्तव्याने सिद्ध झालेलं आहे. प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे साहित्य आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान आम्ही स्वीकारलं का हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये जी आंदोलनं केली की कुळ कायद्याचं आंदोलन असेल, पाणी हक्काचं आंदोलन असेल, चौदार तळ्याचं आंदोलन असेल किंवा मनुस्मृती दहनाचं आंदोलन असेल किंवा चिरनेरचं जंगल सत्याग्रह असेल, ही सगळी आंदोलनं आम्हाला भौतिक अधिकार देणारी आंदोलन आहेत. जमीन, पाणी, जंगल यांचं अधिकार देणारी आंदोलन आहेत. परंतु या आंदोलनाचा अर्थ असा होता की या आंदोलनातून प्रश्नांच्या माध्यमातून आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. बाबासाहेब आंबेडकरांचे कोकणातले सहकारी असतील, भंडारी समाजाचे CK बोले असतील, आगरी समाजाचे नारायण नागू पाटील असतील आणि अनेक बाकीचे चौदार तळ्याच्या किंवा मनुस्मृती दहनाच्या आंदोलनात अनेक CKP आणि ब्राह्मण नेते सुद्धा होते. यांना सुद्धा या देशातली विषमता संपवून या देशातल्या 85% लोकांना अधिकार देण्याचं संविधान समजवण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. हे सगळे नेते जे होते ते सगळे नेते बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनात सोबत होते, त्यांच्याकडून त्यांनी आंदोलनाचे फायदे पण घेतले. परंतु खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सांकेतिक आणि अर्थपूर्ण भाषण आहे मुक्ती कोण पथे, या मुक्ती कोण पथेचा विचार आमच्या बाकीच्या नेत्यांनी केला नाही. आणि म्हणून आजही संविधान असताना राजकीय सत्ता ही आमच्या गुलामीची सत्ता आहे, ओबीसींच्या SC STच्या गुलामीची सत्ता आहे. आम्हाला मुक्ती देणारी सत्ता देशात अजूनही नाही. आणि म्हणूनच हे अदानींचे अपराध पोटात घेण्याचं काम क्षत्रिय शरद पवार करतात आणि शरद पवारांच्या साथीने सगळे राजकीय पक्ष करतात. आणि म्हणून या लोकशाहीच्या, भारताच्या लोकशाहीसाठी यशस्वी होण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मोदींना, शहांना यांना पर्यायी विरोधी पक्ष या देशात हवा, हा माझ्या बोलण्याचा आजचा विषय आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की एवढं लांब सगळं मी कशासाठी सांगितलं, कारण ह्या घटनांचा अर्थ समजून घेणं
हे गरजेचं आहे. माझ्या मते तुम्हाला तो समजलेला असेल, म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा हुशार असाल आणि हा समजून घेतला असेल, परंतु मला जे काही ज्ञान झालंय ते आपल्याकडे कबूल करणं हे माझं कर्तव्य ठरतं आणि म्हणून आजच्या घडीला हे कबूल करणं हे माझं काम आज सुरू आहे. बंधू आणि भगिनींनो, मला असं वाटतं की माणसं जमिनी आल्या, आमच्याकडे आगरी कोळ्यांच्याकडे जमिनी आल्या, पैसा आला, साधन संपत्ती आली, काही प्रमाणात शिक्षण सुद्धा आलं आणि या सगळ्या राजकीय सत्ता आली, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय सत्ता ओबीसीकडे आली. परंतु भारताची विषमतावादी उच्चवर्णीय मनुवादी सत्ता आहे ती समजण्याचं शहाणपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्ती कोण पथे या 15 रुपयाच्या पुस्तकामध्ये आहे आणि ते पुस्तक सर्वांनी वाचलं पाहिजे. त्या पुस्तकाचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि अर्थ जर समजला तर मी काय बोलतो हे आपल्याला समजेल. बंधू आणि भगिनींनो, या देशामध्ये जी काही आजची सामाजिक स्थिती आहे, राजकीय स्थिती आहे, धार्मिक स्थिती आहे, ही पूर्णपणे हिंदू राष्ट्राकडे म्हणजेच मनुवादी आमच्या गुलामगिरीकडे चाललेली सामाजिक राजकीय स्थिती आहे आणि आमच्यावर गुलामी लादण्याचं काम जर हिंदू राष्ट्र या देशामध्ये झालं तर निश्चितपणे होणार आहे, शंका नाही. आणि म्हणून हिंदू राष्ट्र हे संविधानाला विरोधी राजकीय विचार आहे. हिंदू वैदिक विचार हा सुद्धा, धार्मिक विचार सुद्धा संविधानाला विरोधी आहे. या देशातल्या समतेला विरोधी विचार आहे. जी काही सामाजिक स्थिती आज आहे की शरद पवार सख्या भावाप्रमाणे अदानीला पाठिंबा देतात आणि अदानीला मोदी मोठे करतात आणि मोदींना नागपूरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक, ब्राह्मण लोक मोठे करतात. या देशातली ही जी अलिखित युती आहे, ही युती सर्वसामान्य ओबीसीना समजण्याची सुतराम शक्यता नाही, कारण त्यांच्या कानावर मुक्ती कोण पते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण कोणी सांगत नाही तोपर्यंत त्यांना आपली मुक्ती ही हिंदुत्वामध्ये, वैदिक धर्मामध्ये आहे, या सरकारमध्ये आहे, राम जन्मभूमी आंदोलनात, अयोध्येच्या आंदोलनामध्ये त्यांची मुक्ती आहे. अशा प्रकारचा गैरसमज आपल्या देशात यशस्वीपणे मीडियाच्या माध्यमातून, राजकीय पक्षांच्या माध्यमातून निर्माण केला जात आहे. आणि शरद पवारांसारखे जे दिग्गज नेते आहेत, हे दिग्गज नेते फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत असताना या देशातल्या भ्रष्टाचारी लोकांना, चोरांना सुद्धा पोटात घेतात. याचाच अर्थ या देशात क्षत्रिय, या देशातले ब्राह्मण, या देशातले वैश्य हे एकच आहेत, ही सिद्ध करणारी घटना आहे. आणि म्हणून आजच्या घडीला माझं हे बोलणं संपवत असताना मी ओबीसीना सांगेन, कारण मागासवर्गीय आदिवासी असतील, म्हणजे एसटी असतील आणि एससी असतील, एसटी जातींमध्ये अनेक जाती आहेत, त्यामध्ये बौद्ध समाजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी आंदोलनं आणि त्या आंदोलनाचा अन्वयार्थ होता की 1956 साली विषमतावादी हिंदू धर्माला सोडून समतावादी बौद्ध धर्म स्वीकारण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी केलं. आणि त्या बरोबरीनं जर ओबीसीचे नेते, आमच्या आगरी समाजाचे नेते असतील, कोळी समाजाचे नेते असतील, भंडारी समाजाचे नेते असतील, हे जर बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून यांनी ही जुनी रूढी परंपरा, जुना धर्मवाद, जुना राजकीय सत्तेचा, मनुस्मृतीच्या सत्तेमध्ये सत्तेचा अधिकार हा क्षत्रियांना देण्यात आलेला आहे आणि क्षत्रिय पडले तर त्या ब्राह्मणांना देण्यात आलाय आणि ब्राह्मण पडले तर वैश्यांना देण्यात आलाय. पण तिघांमध्ये धर्मसत्ता ब्राह्मणांकडे, राजकीय सत्ता क्षत्रियांकडे आणि व्यापाराची, पैशाची सत्ता ही वैश्यांकडे, अशा प्रकारचं वाटप ज्या मनुस्मृतीने, ज्या वैदिक हिंदू धर्माने केलं, ती वाटणी नाकारून समतेची वाटणी करण्याचं काम आपल्या संविधानाने दिलं. आणि त्या संविधानाला अनुकूल या देशामध्ये बौद्ध धर्माचा, भगवान बुद्धांचा, सम्राट अशोकाचा विचार सुद्धा आमच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. परंतु या विचारावर चर्चा फारशी होत नाही. आता सुद्धा 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव करतील, परंतु ही जयंती ओबीसीच्या जातीनं करणं जास्त गरजेचं आहे. कारण ही व्यक्तिगत स्तरावर, व्यक्तिगत जीवनामध्ये जी मुक्ती आहे ती सुद्धा भगवान बुद्धांच्या विचारात आहे. जी पंचशीला आपल्याकडे दिलेली आहेत, दारू पिऊ नका, विचार करू नका, प्राणी हत्या करू नका, खोटं बोलू नका आणि स्वतंत्र विचार करा, वडीलधाऱ्यांचा मान ठेवा, आई वडिलांचा, स्त्रियांचा आदर करा, अशा प्रकारची जी विचारसरणी आहे भगवान बुद्धांची, ही विचारसरणी भारतीय संविधानाला अनुकूल अशी विचारसरणी आहे. आणि दुसऱ्याकडे स्त्रियांवरच्या अत्याचार, स्त्रियांवर लादलेली गुलामगिरी, देशातल्या 85% ओबीसी, एससी, एसटींवर लादलेली गुलामगिरी, त्यांना सर्व प्रकारचे सत्तांचे नाकारलेले अधिकार, जमिनी असतील, जंगलं असतील आणि शेती असेल, पाणी असेल, समुद्र असेल, यांचे नाकारलेले अधिकार हे पाहता ज्या मनुस्मृतीच्या, ज्या हिंदू धर्मामध्ये आमच्यावर गुलामगिरी लादली गेली, त्याच गुलामीत जगत असताना स्वातंत्र्य म्हणजे काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय आम्हाला कळणार कसं. आणि म्हणून राहुल गांधीवर जो खटला झाला, त्यांची खासदारकी रद्द झाली आणि इथे गरीब राजाराम पाटलावर 5 कोटीचा दावा लोढा बिल्डर करतो. माझं चूक काय, तर मी माझ्या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय समोर व्यक्त केला, तो मीडियासमोर मांडला. आणि म्हणून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, अन्यायाविरुद्ध लढणं, अन्यायाविरुद्ध न्याय मागणं हे इथल्या हिंदुत्वाचं, हे वैदिक धर्माचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यातच आम्ही जगत असताना आम्हाला स्वातंत्र्य काय कळणार,
आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याची घोषणा जी केलेली आहे त्या घोषणेमध्ये भारताच्या आध्यात्मिक भाषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की मुक्ती कोण पते, हे बहुजनांनो तुमची मुक्ती कुठे आहे. तुमची मुक्ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाही, शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षात नाही, काँग्रेससारख्या राष्ट्रीय विरोधी पक्षात नाही आणि भाजपसारख्या मनुवादी राष्ट्रीय गुलामगिरी मांडणाऱ्या, गुलामीचा राष्ट्रवाद मांडणाऱ्या मोदींच्या अदानींच्या पक्षात तर नाहीच नाही. मग या देशामध्ये आमच्या मुक्तीसाठी मुक्ती सांगणारा पक्ष तरी कोणता, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे प्रयत्न अनेक आंबेडकरवाद्यांनी केले. आणि मला अभिमान आहे की खासदारकी काय असते, खासदारकीची निवडणूक काय असते हे मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी शिकवलं. आणि माझी खरं म्हणजे मनाची कुठलीही तयारी नसताना, आर्थिक सामाजिक राजकीय कुठलीच परंपरा नसताना मला खासदारकी लढण्याचा सन्मान मला बाळासाहेब आंबेडकरांनी दिला. आज बाळासाहेब आंबेडकरांच्या या प्रयोगाविषयी महाराष्ट्रातले सत्ताधारी विरोधी पक्ष कुणी बोलतील की नाही मला माहित नाही, परंतु एक सामान्य गरीब ओबीसी म्हणून, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी मला दिलेली मावळची खासदारकी हा फार मोठा प्रयोग या महाराष्ट्रात होता. डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांची बहुजनांना नेतृत्व देण्याची, विषमतेतून समतेकडे नेण्याची जी चळवळ होती वंचित बहुजन आघाडीची, त्या चळवळीवर खरं म्हणजे ओबीसीनी ज्यांनी निवडणुका लढल्या आहेत बाळासाहेब आंबेडकरांच्या साथीनं, त्यांनी सगळ्यांनी व्यक्त होणं गरजेचं आहे. खरं म्हणजे बॅरिस्टर ओवेसींनी सुद्धा तो अनुभव घेतला. ती लोकसभा होती, त्या लोकसभेचा फायदा एमआयएमला सुद्धा झाला. आज जे देशातलं जे ध्रुवीकरण होते ते मुस्लिमांच्या विरोधात होत असलं तरी खरं म्हणजे मुस्लिमांच्या विरोधातून ओबीसी एससी एसटीचा जो आवाज आहे या महाराष्ट्रातला आणि देशातला, तो दाबण्याचा प्रकार हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप सरकार करते. आणि म्हणून या हिंदुत्वादी संघटनांची जी सगळी आंदोलन आहेत किंवा दंगल सदृश वातावरण आहे, आर्थिक भ्रष्टाचाराची फार मोठी प्रकरण आहेत. हिंडेनबर्गनी परदेशी संशोधकांनी ती बाहेर काढली. देशामध्ये एकही संशोधन संस्था अशा प्रकारची नाही. देशामध्ये ईडी आहे, परंतु त्या ईडीला अदानींचा भ्रष्टाचार दिसत नाही, तर नावापुरते असलेले विरोधी पक्ष त्यांचा भ्रष्टाचार दिसतो. त्यांच्यावर सुद्धा जे हे आहेत, आरोप आहेत किंवा त्यांना होणाऱ्या चौकशा आहेत किंवा शिक्षा आहेत, ही ती संपत्ती उकरून काढणाऱ्या शिक्षा नाहीत, तर नावाला कारवाई करतात आणि त्यांना पुन्हा सोडून देतात. त्यांची संपत्ती कुठे जाते त्याचा हिशोब देशात सांगितला जात नाही. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे फक्त नाटक करतायत, लढण्याचं नाटक करतायत. आणि म्हणून आज देश अशाच ठिकाणी आलेला आहे की ओबीसीनी आता निर्णय घ्यायला पाहिजे होता. ज्यावेळी मला असा प्रश्न पडला की ओबीसींनी काय केलं पाहिजे, तेव्हा आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना भेटलो. भंडारी समाजाचे, कुणबी समाजाचे नेते माझ्यासोबत होते. तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्या सगळ्या दुखण्याचं उत्तर ही राजकीय सत्ता आहे आणि म्हणून तुम्ही निवडणुका लढलं पाहिजेत, हे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. मी त्यांना धन्यवाद ह्यासाठी देईन की या लोकसभेला लागणारा प्रचंड पैसा त्यांनी जमा केला आणि त्या पैसा जर त्यांनी जपला असता तर आज खूप मोठे उद्योजक म्हणून ते महाराष्ट्रात झाले असते. परंतु हा सगळा पैसा ओबीसीना राजकीय मुक्ती म्हणजे काय हे सांगण्यासाठी त्यांनी खर्च केला. आमच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोठा पैसा खर्च केला. मी आज अभिमानाने सांगेन की ओबीसी म्हणून की ओबीसींनी आता विचार केला पाहिजे. मी असं म्हणणार नाही की वंचित बहुजन आघाडी ही एकमेव आघाडी आहे. अशा प्रकारच्या आघाड्या स्थानिक ठिकाणी स्थानिक राजकीय पक्षांच्या माध्यमातून आपण उभ्या केल्या पाहिजे. आज ज्याचा आधार म्हणजे महाराष्ट्राला होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर एक मराठा म्हणून शरद पवारांसाठी ते आदरार्थी विशेषण वापरलं गेलं की जाणता राजा, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोणताही जाणता राजा महाराष्ट्रात झाला नाही. आणि जो कोणी राजेशाही नाकारणारा महापुरुष झाला त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु त्यांनी राजेशाहीचा पुरस्कार अशा पद्धतीने केला नाही. त्यांनी सांगितलं की लोकशाही सर्वांच्या विचाराने, सर्वानुमते आणि सार्वजनिक मतदानातून एक प्रत्येकाला समान मताचा अधिकार देत. अदानीला तेवढाच अधिकार आणि आगरी समाजाच्या राजाराम पाटलाला पण तेवढाच समान अधिकार. या अधिकाराने जी सत्ता येईल ती लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला महत्व दिलं. मी आपल्या ओबीसी बांधवांना विनंती करू इच्छितो. मला कल्पना आहे आम्ही जेव्हा लोकसभा लढलो त्यातलं एकही जिंकून नाही आला, परंतु त्यातल्या लोकांनी विरोधी म्हणून काय विचार असला पाहिजे हा विचार या महाराष्ट्राला आणि देशाला सांगितला. त्याच्यामुळे 75,000चं मतदान मी घेतल्यानंतर तोच राजाराम पाटील जो एक प्राथमिक शिक्षक होता, परंतु 75,000 लोकांनी मला मतदान केल्यानंतर माझं बोलणं, माझं चालणं, माझं वागणं बदललं. मला जबाबदारीचं भान आलं आणि माझ्या लक्षात आलं की देशामध्ये आज विरोधी पक्ष नाही, आम्ही जिंकणार नाही. मला काँग्रेसच्या कपिल सिब्बलांचं ते सुप्रीम कोर्टातलं भाषण आवडलं की यामध्ये निर्णय योग्य कोणाचा, निवडणूक आयोगाचा की शिवसेनेचा हा प्रश्न नाही. ते वकील म्हणून ते बाजू मांडत होते आणि त्यांनी सांगितलं मी ही केस जिंकेन किंवा हरेन हे महत्वाचं नाही, तर संविधानाचे जे
अधिकार आहेत, संविधानाबद्दलचे जे वक्तव्य आहे ते जबाबदारीने करणं हे एक वकील म्हणून माझं काम आहे. त्याच पद्धतीनं येणारी जी लोकसभा, येणाऱ्या निवडणुका आहेत, ओबीसींकडे असा कुठलाही मोठा राजकीय पक्ष नाही की जो पक्ष घेऊन त्याचं ब्रँडिंग करून आपण या देशाची सत्ता बदलवू शकतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानं मुक्तिकोन पथे हा जो हुंकार या देशामध्ये दिला आणि त्या हुंकाराने इथल्या हिंदू धर्माला, इथल्या विषमतेला, इथल्या मनुस्मृतीला पर्याय दिला आणि या देशातला समतेचा, भगवान बुद्धांचा विचार पुन्हा एकदा जो जमिनीखाली गाडला गेला होता. लॉर्ड कनिंगहम या इंग्रज संशोधकामुळे जमिनीखाली गाडला गेलेला बुद्धांचा अवशेष, बुद्धांचा विचार जमिनीच्या वर आला आणि सम्राट अशोकासारखा महान सम्राट या देशात होता जो समतावादी होता, हे आपल्या देशाला आणि जगाला कळलं. जागतिक प्रवाशांनी त्याची नोंद घेतली आणि हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्तिकोन पथे या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. परंतु हा मुक्तिकोन पथे म्हणजे मुक्तीचा मार्ग ओबीसींच्या गावांमध्ये नेणं गरजेचं आहे आणि ओबीसींना ही समता, हा संघर्ष, हा वैचारिक अधिकार, वैचारिक स्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय तर अन्यायाविरुद्ध बोलणं, अशी भाषणं आणि गाणी आम्ही खूप घेतो. परंतु देशातल्या चाललेल्या अन्यायावर आम्ही बोलायला तयार नसतो. देशातल्या अन्यायावर कोणी बोलायला तयार नसतो त्यावेळी हिंडेनबर्ग सारख्या परदेशी संशोधकाला या देशातला भ्रष्टाचार खोदून काढावा लागतो आणि तो काढल्यानंतर शरद पवारांसारखे दिग्गज नेते त्याच्यावर पांघरून घालण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा या देशामध्ये आजही मनुस्मृतीचं राज्य आहे हे सिद्ध होतं. आणि म्हणून मनुस्मृती या राज्याची, मनुस्मृतीच्या विषमतेची कल्पना ज्या ज्या ओबीसींना झालेली आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की या देशातली धार्मिक गुलामगिरी जोडवून लावू शकतो, तोच राजकीय सत्ता आणू शकतो, तोच सामाजिक समता आणू शकतो. परंतु धार्मिक गुलामगिरीचा प्रभाव ज्यांच्या मेंदूवर आहे त्यांना राजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय, शिक्षणाचं स्वातंत्र्य म्हणजे काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय किंवा सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे काय हे काही कळत नाही. आणि म्हणून धर्माने केलेली चुकीची वक्तव्य, धार्मिक माध्यमातून लादलेली विषमता जी घराघरामध्ये, मंदिरामध्ये आणि चौकात आज आपल्याला पाहायला मिळते, तिचं समर्थन करणारे बिबिस्थ आणि हिडीस असं रूप आपण जेव्हा पाहतो त्याच्याविषयी आपण बोलायला घाबरतो. कारण आपल्याला असं वाटतं की या धर्माच्या विरुद्ध बोलणं म्हणजे पाप आहे. धर्माचं हे विषमतेचं रूप उघड करणं म्हणजे धार्मिक अधिकार जे आपल्या देशातल्या नागरिकांना संविधानाने दिलेले आहेत त्याच्यावर आवाज उठवणं म्हणजे त्यांच्यावर त्यांच्या भावना दुखवणं असं आपल्याला वाटतं. परंतु तसं नाहीये. जे चुकीचं आहे ते आपण बोललं पाहिजे आणि चुकीचं आहे ते न बोलण्यासाठी शरद पवारांसारख्या दिग्गज माणसाला क्षत्रिय म्हणून सत्ता, थोडीफार सत्ता महाराष्ट्रामध्ये मिळते आणि तीच सत्ता महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांना मिळते. आणि म्हणून ही संगनमताने चाललेली सत्ता ही देशातली गुलामगिरी आहे आणि गुलामगिरी उघड करायची असेल तर व्यक्ती म्हणून पहिल्यांदा आपण स्वतंत्र विचार या देशातला काय आहे तो समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून या स्वातंत्र्याच्या विचाराचं काम म्हणजे आकाशातला स्वर्ग, स्वर्गातल्या ज्या नरक यातना, ज्या कल्पना आहेत त्या आम्ही नाकारल्या पाहिजे. देव जो आहे त्या देवाला ब्राह्मणांनी जन्म दिला. ब्राह्मणांच्या हितासाठी, ब्राह्मणांच्या कल्याणासाठी आणि ब्राह्मणांच्या सुखासाठी चालवलेला जो धर्म आहे त्यातला देव हा प्रमुख खलनायक आहे. आणि म्हणून या खलनायकाला नेहमीच सजवण्याचं, अलंकृत करण्याचं काम ब्राह्मणी धर्माने केलं आणि त्याला नाकारण्याचं काम आपल्या देशात चारवाक, बुद्ध, महावीर यांनी केलं. परंतु या महापुरुषांना आम्ही समजून घेत नाही आणि म्हणून तर्क शिकवणारा विचार लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचा आहे. भारताच्या न्यायालयामध्ये सुद्धा तर्क केला तरच न्याय मिळतो आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टामध्ये ही तर्काची स्पर्धा सुरू झालेली आहे आणि तर्काधारित वक्तव्य देशामध्ये रोज येत आहेत आणि त्याच्यावर चर्चा होत आहे. आणि म्हणून शरद पवारांना अजूनही सुप्रीम कोर्टाबद्दल विश्वास आहे आणि ते सांगतात की सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने अदानींचा शोध घ्यावा. परंतु स्वतःला सुप्रीम कोर्टाला असं संशोधन करताच आलं नाही की हिंडेनबर्गनी जे शोधलं ते आपल्या सुप्रीम कोर्टाला कळलं नाही, हायकोर्टाला कळलं नाही, पत्रकारांना कळलं नाही, न्याय व्यवस्थेला आणि प्रशासनाला कळलं नाही, ते परदेशातल्या संस्थेने सांगितलं. याचा अर्थ या देशातला तर्क, विज्ञानवाद हा संपलेला आहे किंवा जो काही तर्क आणि विज्ञानवाद संविधानामध्ये आहे तो संविधानामध्ये बंदिस्त केलेला आहे. जसं पूर्वीच्या काळात संस्कृतमध्ये अनेक ज्ञान आणि धर्म जे विचार होते ते बंदिस्त होते, बहुजनांना ती ऐकण्याची सवय नव्हती, ऐकायचा अधिकार नाकारला होता. अशाच प्रकारची स्थिती आज संविधानाच्या बाबतीत आपल्या देशात निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मी ओबीसींना विनंती करेन की आपण ज्या धर्मामध्ये गुंतलेले आहोत त्यामध्ये आपल्याला शरद पवार जाणते राजे वाटतात, आपल्याला फडणवीस हे या महाराष्ट्राचे आदर्श मुख्यमंत्री वाटतात, आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत मोठे महान व्यक्तिमत्व आपल्याला वाटतं, अदानी हे मोठे उद्योजक वाटतात. ही सगळी सोंग घेतलेली रूप आहेत. यांचं खरं रूप फार विकृत आहे आणि याचा शोध फक्त हिंडेनबर्ग सारखे परदेशी अहवाल आहेत, परदेशी संशोधन संस्था आहेत, याच घेऊ शकतात. आणि आपल्याला ह्याचं ज्ञान व्हायचं असेल तर आपल्या स्वतःमध्ये विवेकबुद्धी आम्ही विकसित केली पाहिजे.
आणि ही विवेक बुद्धी विकसित करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, त्यांनी 56 साली केलेलं धर्मांतर, हे धर्मांतर म्हणजे काय हिंदू धर्मावरचा राग नव्हता किंवा तिरस्कार नव्हता. तिरस्कार करण्यासारखं, राग व्यक्त करण्यासारखं हिंदू धर्मामध्ये खूप आहे, पण केवळ तिरस्कार आणि निषेध व्यक्त करून ही विषमता संपणार नाही. तर जे गटाराचं पाणी आहे ते गटाराचंच पाणी आहे आणि जे दूध आहे ते दूध आहे. दूध आणि गटाराचं पाणी एकत्र करू नका, अशा प्रकारचं वक्तव्य, अत्यंत जबाबदार वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि मनुस्मृतीला अनुकूल असलेला, ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांना अधिकार नाकारणारा हिंदू धर्म आहे, वैदिक धर्म आहे, तो आम्ही सोडून दिला पाहिजे. आणि आम्ही बौद्ध धर्म, समतेचा धर्म म्हणजे काय समजून तर घेतला पाहिजे. आणि समजून घेतला तर धर्मांतर न करता सुद्धा आपल्या जीवनामध्ये व्यक्तिगत आचरणामध्ये आपले आईवडील, आपली मुलं, आपली भावंड, आपली पत्नी, आपल्या आत्या, आपली मावशी यांच्याशी कसा व्यवहार करायचा, यांना कोणते अधिकार द्यायचा, हा विचार आपल्याला समजू शकतो. थोड्याफार प्रमाणात मला हा विचार समजला आणि म्हणून कुळ कायद्याचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं ते चालवण्याचा मी प्रयत्न केला. आणि जमिनींच्या लढाईमध्ये हा 2023 मध्ये फार मोठा प्रहार लोढा बिल्डरकडून 5 कोटीचा दावा कल्याण कोर्टात माझ्या दाखल झालेला माझ्यावर. आणि हा दावा म्हणजे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा धावा आहे किंवा हल्ला आहे. आणि या हल्ल्याला शरण न जाता मी लढणार आहे. मला सांगायचा मुद्दा हा आहे की आज गावोगावी गावठाण हक्काची आंदोलनं, मुंबईमध्ये आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन यांची गावं आहेत, त्यांना गावठाणांचे घरांचे अधिकार भेटले पाहिजेत. हे आंदोलन इथे मी मांडलं. ठाणे जिल्ह्यात आम्ही ते मांडत आहोत, पनवेलमध्ये, उरणमध्ये मांडत आहोत. कालच आम्ही इथे उरणमधलं एक जे गाव आहे सारडे म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये जमीन हक्काचं आंदोलन, गावठाण हक्काचं आंदोलन मांडलं. हजारो तरुण त्या सभेला होते. या आपल्या हक्कांची जी लढाई आहे त्याचं छोटं एकक आहे आपलं घर, आपलं कुटुंब. आपल्या कुटुंबापर्यंत, आपल्या घरापर्यंत, आपल्या गावापर्यंत हे विषमतेचं आक्रमण, हे साम्राज्यवाद्यांचं, भारतीय साम्राज्यवाद्यांचं आक्रमण आलेलं आहे. गावाच्या गावं, जमिनीच्या जमिनी आगरी कोळ्यांच्या मुंबई परिसरातल्या सरकारने जबरदस्तीने ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. घरांना अनधिकृत बांधकामाच्या नोटीस येतात, घरं तोडली जातात. एससी, एसटींची, बौद्ध बांधवांची, आदिवासी बांधवांची घरं तोडण्याचं काम करंजाडे गावात चालू आहे. ही सगळी जी घटना पाहिल्या तर मी फार छोटा आहे, पण मला एक माहित आहे की छोट्याशा कृतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी पिऊ न देण्याचं जे षडयंत्र होतं मनुवाद्यांचं ते महाडला उघड केलं. ती छोटीशी कृती सुद्धा आज देशाला निर्णायक ठरते. अशाच प्रकारचे घर, जमीन, जंगल यांची आंदोलनं चालवण्याचा प्रयत्न मी व्यक्तिगत पातळीवर करतोय. 2005 पासून नोकरी सोडल्यानंतर या आंदोलनामध्ये मी स्वतःला झोकून दिलंय. आणि मला अभिमान आहे की माझ्या समाजानं, माझ्या समाज बांधवांना, अनेक कार्यकर्त्यांनी मदतीचा ओघ माझ्या पाठीमागे उभा केला. आणि म्हणून आज बोलणारा राजाराम पाटील आपल्याला दिसतोय, हा त्याचा पुरावा आहे की भारतीय संविधानात सांगितलेली समता, भारतीय संविधानामध्ये सांगितलेलं वैचारिक स्वातंत्र्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय, ती लढण्याची शक्ती आम्हाला प्रदान करते. आणि या शक्तीला पाठिंबा देण्याचं काम राजकीय स्तरावर बाळासाहेब आंबेडकरांसारखे नेते वंचित बहुजन आघाडी म्हणून यशस्वी प्रयोग म्हणून करतायत. मी भारतातल्या ओबीसींना, समस्त ओबीसींना आव्हान करतोय की आपण क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य यांच्या अधिपत्याखाली देशात कोणतंही परिवर्तन करूच शकत नाही. आपल्याला स्वतंत्र राजकीय पक्ष हवाय, मग तो वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अन्य कुठला पक्ष असेल. या पक्षाला आपण ताकद देऊन राजकीय सत्ता हातात घेणं हा यावरचा उपाय आहे. कारण या देशातली विषमता इंग्रजांनी सत्तेच्या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्हाला दिलं. आणि आता पुन्हा एकदा अशी निर्णायक स्थिती आहे की आम्ही व्यक्तिगत जीवनातली गुलामगिरी जी धर्माने लादलेली ती घालवल्याशिवाय सामाजिक आणि आर्थिक परिणाम, सामाजिक आणि आर्थिक हे आहे बदल आहे ते होणार नाही. आम्हाला जमिनी नाकारल्या होत्या त्या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या लोकांनी. आम्हाला पाणी त्यांनीच नाकारलं होतं, आम्हाला जंगल त्यांनीच नाकारली होती, आम्हाला शिक्षण त्यांनीच नाकारलं होतं. हे सत्य ठासून मनाला तुम्ही पटवून देत नाही तोपर्यंत बदल घडणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून आजच्या घडीला देशाला विरोधी पक्ष हवा आहे. मला माहित आहे काही झालं तरी मी लोकसभा येणारी लढणार आहे. वंचित बहुजन आघाडी किंवा कोणी मोठ्या मनानं हे ओबीसींना मागच्या काळात तिकीटं दिली आणि लढण्याची शक्ती पण दिली, पण आता ओबीसींनी मोठ्या भावाची भूमिका घेणं गरजेचं आहे. जे उपकार बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यासारख्या छोट्या छोट्या नेत्यांवर केले त्या उपकाराची परतफेड म्हणून समस्त ओबीसी, एससी, एसटी यांनी एकत्र येऊन 14 एप्रिलला आम्ही प्रतिज्ञा केली पाहिजे. या देशामध्ये राजकीय सत्ता आमची येईल की नाही मला कल्पना नाही, कारण का ईव्हीएम मशीन हा फार मोठा अडथळा आहे. मोदींकडे ती मशीन असल्यामुळे ते कोणालाही जिंकून येऊ देणार नाही, सगळ्या प्रकारची सत्ता त्यांच्याकडे आहे. परंतु या देशातला आवाज करणारा, बोलणारा विरोधी पक्ष म्हणून आम्ही होऊ शकतो. हे जर 52% ओबीसींनी ठरवलं तर निश्चितपणे 30-32% मतं घेणाऱ्या भाजपला आपण चांगला पर्याय देऊ शकतो. या देशातला एक महान असा विरोधी पक्ष होऊ शकतो. आणि हे जे सगळं जगणं आहे
या जगण्याला मानवी जगणं म्हणून, मानवी स्वातंत्र्य मनाचं जगणं म्हणून जो अधिकार आम्हाला निसर्गाने दिलेला टिकवायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशिवाय या देशाला पर्याय नाही. आणि म्हणून 14 एप्रिलला आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा करूया की किमान आपलं मत आम्ही अशा चांगल्या माणसाला देऊ जो खरोखर प्रामाणिक आहे, जो गरिबांची बाजू मागतो, तो गरिबांना अधिकार देणारे कायदे लोकसभेत बनवू शकतो, विधानसभेत बनवू शकतो, अशा माणसांनाच आम्ही मतदान करू. आणि मतदान करण्या इतकंच स्वतः कसं निवडणुकीला उभं राहता येईल, मग ती महानगरपालिकेची असेल, ग्रामपंचायतीची असेल, लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, राज्यसभेची असेल, जी कुठली सत्ता असेल त्या सत्तेमध्ये या देशाची सत्ता हातात घेणं हाच परिवर्तनाचा मार्ग आहे. ओबीसीनी धर्माला अधिक महत्व दिलं, राजकीय सत्ता हे गजकरण आहे अशा प्रकारचा चुकीचा विचार आपल्या मनामध्ये रुजवलेला आहे, तो काढून टाकला पाहिजे आणि देशाची सत्ता घेण्यासाठी तयार राहा. कारण या देशामध्ये आपण महाविकास आघाडी असेल किंवा शिंदे किंवा फडणवीस यांचं सरकार असेल, ही सरकार वेगवेगळी नाहीत. त्यातले अजित पवार महाविकास आघाडीतले फडणवीसांना डोळा मारतात, हा जो प्रकार पाहिलात तर ही लोकशाहीची थट्टा आहे, चेष्टा आहे. याच्यामध्ये कोणी सत्ताधारी नाही आणि कोणी विरोधी पक्ष नाही, सगळे एकच आहे. आणि म्हणून हे बदलायचं असेल, हा भ्रष्टाचार बदलायचा असेल, राजकीय भ्रष्टाचार, सामाजिक भ्रष्टाचार, धार्मिक भ्रष्टाचार जर संपवायचा असेल तर धर्माची जी पाळंमुळं आहेत, जी विषमतेची आहेत, जी लोकांना अंधश्रद्धेत गुंतवणारे आहेत, ते संपवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला मुक्ती कोण पथे हा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल. माझं हे आव्हान आजचं ओबीसींसाठी आहे, ही विनंती ओबीसींसाठी आहे. असे मी आपल्या सगळ्यांना 14 एप्रिल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरोघरी आम्ही साजरी करावी. आणि खऱ्या अर्थाने ज्यांना खरोखर धार्मिक मुक्ती पाहिजे असेल त्यांनी बाबासाहेबांचं 15 रुपयाचं मुक्ती कोण पथे पुस्तक वाचावं. तुम्हाला धार्मिकच नाही, सामाजिकच नाही तर राजकीय मुक्ती सुद्धा मिळू शकेल असा विश्वास मला आलेल्या अनुभवावरून मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.